जय महाराष्ट्र मित्रांनो, इन्फोसिस कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। खासियतीची अशी आहे की कुठलीही एग्जाम तुमची होणार नाही आहे, कुठलीही फी तुम्हाला भरायची नाही आहे, डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। आता इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे आहे, रेझ्युमे कसा पाहिजे, कारण की कस्टमर सपोर्ट असोसिएट या प्रोफाईलसाठी तुमची भरती होते, त्यामुळे याचा रेझ्युमे जर तुम्ही प्रॉपर बनवला, तयारी प्रॉपर केली तर तुम्ही इथे इन्फोसिस मध्ये जॉबला लागू शकताय। सॅलरी चांगली आहे, काम सोपं आहे, भरपूर सारे बेनिफिट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे परमनंट जॉब असणार आहे। लोकेशन पण पुण्यामध्ये आहे, त्यामुळे जे जे इंटरेस्टेड आहे त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, इन्फोसिसच्या करिअर पेजवर आपण आलो तर आपल्याला भरपूर साऱ्या वॅकन्सीज इथे दिसून जातील। जसं की तुमच्याकडे कुठलं स्किल्स आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। कुठल्या ठिकाणी जॉब पाहिजे तर आपल्याला इंडियामध्ये पाहिजे तर इंडिया सिलेक्ट करून तुम्ही सर्च करू शकताय। पण अनेकांना अर्जंट जॉब पाहिजे, त्यातल्या त्यात तुमच्याकडे अनुभव नाही आहे, कारण की इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर एक्सपिरियन्स लागेल। पण जर का तुम्हाला अनुभव नाही आहे, तुम्हाला कुठलीही एक्झाम द्यायची नाही आहे, तर लेटेस्ट अपडेट सांगतोय, वी आर हायरिंग वर्किंग फॉर कस्टमर सर्व्हिस व्हॉइस प्रोसेस पुणे। पुण्यामध्ये हा जॉब असणार आहे। ॲड्रेस कुठला आहे तर तुम्ही ते बघू शकताय, इन्फोसिस लिमिटेड, प्लॉट नंबर 1 पुणे, फेज 1 बिल्डिंग 1, हिंजेवाडी, राजीव गांधी इन्फोटेक पार्क बिल्डिंग या ठिकाणी तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे। लोकेशन पण तुम्हाला सांगू देतो, इथे बघा हे लोकेशन आहे, इन्फोसिसचं हे ऑफिस असणार आहे, तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। इथे तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दिसून जाईल, पिनकोड दिसून जाईल, या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। जागा खूप भारी आहे, मी स्वतः गेलेलो आहे, त्यामुळे ज्यांना पण इंटरव्ह्यूला जायचं आहे तर त्यांनी लक्षात घ्या, इथे तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। ओके, आता नेमका अजून काय डिटेल्स आहेत ते समजून घ्या। इंटरव्ह्यू आहे तो 24 ते 25 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। इंटरव्ह्यू टायमिंग तुमचा सकाळी 10 ते संध्याकाळी 1 पर्यंत असणार आहे। ओके, ठिकाण तुम्हाला समजलंय, वेळ आणि टायमिंग तुम्हाला समजली आहे। आता नेमका जी पोस्ट आहे त्यामध्ये काम काय करायचं आहे ते पण समजून घ्या। त्याआधी समजून घ्या, तुम्ही फुल टाइम ग्रॅज्युएट आहात, 0 to 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे फ्रेशर असाल तरी अप्लाय करू शकताय, एक्सपिरियन्स आहात तरी अप्लाय करू शकताय, आणि ही फुल टाइम परमनंट अपॉर्च्युनिटी असणार आहे। प्रोसेस कुठली आहे तर प्रोसेस एक्झिक्युटिव्हची असणार आहे। जसं की इथे बघा दिलंय की रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे काम काय करायचंय तर थोडक्यात प्रोव्हाइड फर्स्ट लेवल रेझोल्युशन टू द कस्टमर। थोडक्यात ही इन्फोसिस कंपनी आहे, कुठलं तरी सॉफ्टवेअर आहे, त्या रिलेटेड हे कस्टमर केअरचं काम असणार आहे। इथे स्पष्ट लिहिलं आहे, डायग्नोज अँड ट्रबलशूट टेक्निकल इश्यू, म्हणजे जे वेगवेगळे टेक्निकल इश्यूज येत आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा ॲपमध्ये, त्या रिलेटेड लोकांना जे पण कस्टमर्स आहेत त्यांचे ते इश्यू आहे ते सॉल्व्ह करायचे, त्यांना गायडन्स द्यायचं, असं तुमचं पहिलं काम असणार आहे। त्यानंतर चांगलं रिलेशनशिप बिल्ड करायचं, त्यांचे जे पण प्रॉब्लेम्स आहे जर तुमच्याकडनं सॉल्व्ह नाही झाले तर जे पण एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे शिफ्ट करायचं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। सगळी माहिती इथे दिलेली आहे, कस्टमर केअरचं जे काम असतं तेच इथे काम असणार आहे। फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे की तुम्हाला एक्सलंट कम्युनिकेशन स्किल लागणार आहे, US शिफ्ट आहे, त्यामुळे इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे, फ्लुएंट इंग्लिश पाहिजे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रोटेशनल शिफ्ट असणार आहे, कारण की US शिफ्ट आहे त्यामुळे आपला त्यांचा टायमिंग वेगळा आहे, त्यामुळे तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागेल। आणि 100% वर्क फ्रॉम ऑफिस आहे, नो हायब्रिड, म्हणजे तुम्हाला घर बसल्या हे काम मिळणार नाही आहे, तुम्ही 100% ऑफिसला जाऊन हे काम करणार आहात। ओके, मग आता इंटरव्ह्यूला जाताना कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे घेऊन जायचा आहे। ओके, ऑलरेडी इन्फोसिसमध्ये जे सिलेक्ट झालेले त्यांचे सॅम्पल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिले होते, ते सॅम्पल जस्ट तुम्हाला तुमचे नाव वगैरे एडिट करून घ्यायचे आहे। तुम्हाला तुमचे 2 ID प्रूफ घेऊन जायचे, म्हणजे एक तर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा वोटर कार्ड, पासपोर्ट यापैकी तुम्हाला ID कार्ड घेऊन जायचं आहे। ऑल ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट नीड टू बी अवेलेबल फॉर व्हेरिफिकेशन। ओके, अशा प्रकारे हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलाही लॅपटॉप, कॅमेरा वगैरे घेऊन जायचा नाही आहे, फक्त तुमचं जे ओरिजिनल ID कार्ड आहे ते तुम्हाला सोबत ठेवायचे। बाकी जर तुम्ही त्याचे झेरॉक्स जरी कॅरी केले तरी चालणार आहे, पण ID कार्डचं ओरिजिनलच लागणार आहे। तर अप्लाय कसं करायचं तर डायरेक्ट तुम्ही ते इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। लोकेशन आणि ॲड्रेस ऑलरेडी मी तुम्हाला
सांगितलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.